जय भीम जय शिवराय. मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष. आज दिनांक 2 मार्च 2026 रोजी सातारा जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय असा की आमचे मित्र प्रमोद कांबळे हे पेंटिंगचा व्यवसाय करत असताना पाचगणीमधील पठाण हॉस्पिटलचे डॉक्टर निकम यांच्याकडून जातीय मानसिकतेकडून यांना सडलेलं, खराब झालेलं, आंबलेलं अन्न दिलं होतं. त्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. संबंधित डॉक्टरवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रमोद हा 2 फेब्रुवारी 2026 पासून पाचगणी स्टेशनला 4 ते 5 वेळा गेलेला आहे. आज या घटनेला 1 महिना होऊन देखील प्रमोदचे कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. तर ॲट्रॉसिटी कलम 4 नुसार कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतूद केलेली आहे. त्याच अनुषंगाने पाचगणीचे पोलीस अधिकारी पवार यांच्यावरही ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारचं आज आम्ही निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे. तर खरं सांगताना एक वाईट वाटतं की देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु या देशामध्ये जातीय मानसिकता अजून संपलेली आहे असं मला वाटत नाही. संबंधित डॉक्टरला आपण देवाची दर्जा देतो, परंतु असा नालायक, नीच आणि जातीवादी वृत्तीचा डॉक्टर या पाचगणी परिसरामध्ये आहे. तर या डॉक्टरवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्याच डॉक्टरने प्रमोद कांबळे याचं गाव बावधन या गावातील हनुमंत दुरुस्कर याला प्रमोदला दमदाटी करून गुन्हा मागे घेण्यासाठी परावृत्त केलेलं आहे आणि दमदाटी करत आहे आणि त्याचमुळे प्रमोदला त्याचं गाव सोडून जावं लागलेलं आहे. तर या प्रमोद दुरुस्कर राहणार बावधन याच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. जर आम्हाला 1 आठवड्यामध्ये जर न्याय जर मिळाला नाही तर कलेक्टर ऑफिससमोर एक मोठ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही दिलेला आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.